हा माझा काल रात्रीचा बनवलेला राईस आहे. मोस्टली टाईम मी भाजलेल्या राईसचं फ्राईड राईस बनवते, पण यावेळेस मी काहीतरी वेगळा नाश्ता बनवलेला आहे. मी तुमच्यासोबत या नाश्त्याची रेसिपी शेअर करते आज. त्यासाठी मी एक छोटा तुकडा अद्रकचा आणि 3 ते 4 मिरची याला छान कुटून घेतलेला आहे आणि ते मिक्सरमध्ये ॲड केला आहे. आता त्यातच मी एक मोठ्या वाटीने राईस घेतलेला आहे, तो राईस पण ॲड केला आणि सेम वाटीने अर्धी वाटी बेसन ॲड केलेलं आहे. आता यात 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी ॲड करणार आणि याला छान ग्राइंड करून घेणार आहे. तर बघा, राईस, दही आणि बेसनचं मिश्रण ग्राइंड झालेलं आहे. आता याला एका बाउलमध्ये शिफ्ट करते. माझं मिक्सरचं पॉट छोटं असल्यामुळे इथे मला पूर्ण राईस ॲड करता नाही आला, त्यामुळे मी परत 1 वाटी राईस सेकंड राऊंडमध्ये ग्राइंड करून घेणार. यात मी अजून अर्धी वाटी एवढे दही टाकले, 2 मिरची आणि 1 वाटी पाणी टाकले. यात मला बेसन ॲड करायची गरज नाही पडली, कारण वाटेल तेवढं बेसन मी आधीच ॲड केलं होतं. आता ग्राइंड केलेलं मिश्रण मी परत बाउलमध्ये काढून घेते. आता या मिश्रणात आपल्याला 1 चम्मच जिरा ॲड करायचा आहे, 4 चम्मच रवा आणि मीठ हे ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना हे बॅटर मला खूप घट्ट वाटतं आहे, त्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलं. आता हे बॅटर अगदी ढोकळ्याच्या बॅटरसारखं झालेलं आहे. हे बॅटरही आपल्याला ढोकळ्याचा बॅटर एवढंच थिक ठेवायचं आहे. आता याला आपण सेम ढोकळ्यासारखं स्टीम देणार आहे. त्यासाठी मी एका मोठ्या वाट्यात आधीच पाणी बॉईल करायला ठेवलं, त्यात एक स्टँड टाकलेला आणि अर्धा निंबू. आता मी या प्लेटला तेल ग्रीस करून घेणार आहे. आता या प्लेटमध्ये जेवढे बॅटर जाणार तेवढंच बॅटर आपल्याला एका वेगळ्या डब्यात काढून घ्यायचं आहे. आता यात अर्धा चम्मच सोडा घालून 1 ते 2 मिनिट याला छान मिक्स करून ते बॅटर आपल्याला बॉईल झालेल्या पाण्यावर ठेवलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आहे. तर इकडे आपल्या नाश्त्याच्या बॅटरला स्टीम देऊन झाली आहे. आता याला कट करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. आता याला आपण तडका देऊन फ्राय करणार. त्यासाठी मी इथे 2 चम्मच एवढे तेल घातले, त्यात 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच तीळ आणि थोडा कढीपत्ता टाकलेला आहे. आता यात मी 1 चम्मच सांबार मसाला ॲड करते आहे. त्याला छान मिक्स करून कट केलेले पीसेस ॲड केलेत. आता याला 1 ते 2 मिनिट मी झाकून ठेवते आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर ॲड करते आहे. तुम्हाला जर हा नाश्ता अजून क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही याला 3 ते 4 मिनिट अजून झाकून ठेवा, म्हणजे इथे तुमचा पण नाश्ता क्रिस्पी होणार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पीसेसला किती स्पंज आलेला आहे आणि इथे आपला नाश्ता एकदम स्पंजी आणि क्रिस्पी होऊन तयार झालेला आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता आणि जर तुमच्याकडे कोणी गेस्ट आले असेल तर तुम्ही त्यांना पण सर्व करू शकता.